तीन तालुक्याचा मिळून बनलेला आष्टी विधानसभा मतदारसंघ यामध्ये सुरुवातीपासूनच आष्टी तालुक्याचं वर्चस्व राहिलेलं आहे। विधानसभेसाठी एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले माजी आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे आणि विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी उमेदवारीवर दावा केला होता। विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चेत राहिलेल्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीच्या तिकीट वाटपापासूनच गोंधळ सुरू होता। परिणामी तीनही मातब्बर नेत्यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे। महाविकास आघाडीकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे, त्यामुळे आता प्रचारामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून विकासाचे मुद्दे बाजूला राहत असल्याचं दिसत आहे। धस, आजबे आणि धोंडे या तीन नेत्यांमध्ये शरद पवारांच्या पठ्ठ्या महबूब शेख स्वतःला सिद्ध कसा करणार, चौरंगी होणाऱ्या लढतीत कोण बाजी मारणार, कोण होणार आष्टीचा आमदार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। मंडळी, गेल्या काही काळामध्ये बदललेल्या राजकारणामुळे धस, आजबे आणि धोंडे हे तीनही नेते महायुतीमध्ये असल्यानं तिकीट मिळवण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू होती। शेवटच्या दिवसापर्यंत हा घोळ मिटलाच नाही, त्यामुळे महायुतीमध्ये लढाई होणार हे निश्चित झाले होते। भाजपाने आमदार सुरेश धस यांना उमेदवारी निश्चित केली, तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आजबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एफबी फॉर्म सह आपली उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत। आता प्रचारादरम्यान वरिष्ठ नेत्यांनाही या ठिकाणी बोलताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचं चित्र दिसून येत आहे। ही कोंडी कशी फुटते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या महबूब शेख यांना तीनही मातब्बर नेत्यांमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे, त्यामुळे चौरंगी लढत इथे होणार आहे। माजी आमदार सुरेश धस यांची मतदारसंघावर पकड राहिलेली आहे, परंतु मध्यंतरी त्यांच्यावर झालेल्या देवस्थान जमीन घोटाळ्याचे आरोप विरोधक उचलून धरू शकतात। तर त्यांच्या ताब्यात असलेला पटोदा नगरपंचायतीतही झालेल्या घोटाळ्याची देखील चांगली चर्चा झाली होती। तसंच विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे आणि माजी आमदार धस यांच्यामध्ये विकास कामांना आलेल्या निधीवरून श्रेयवाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे। 5 वर्षात अनेक कामांचे उद्घाटन तर झाले, मात्र ते पूर्णत्वास गेले नाही। मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असून आजबे यांना ते सोडवण्यात काही प्रमाणात अपयश आले आहे। तर माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यावर देखील त्यांच्या काळात निष्क्रियतेचे आरोप झाले आहेत। तर निवडणूक लढण्याचा प्रत्यक्ष अनुभव नसलेल्या महबूब शेख यांना थेट विधानसभेची उमेदवारी मिळाल्यानं त्यांना देखील निवडणुकीत मोठे आव्हान असणार आहे। आष्टी मतदारसंघ हा महायुतीमध्ये भाजपाला सुटला, मात्र तरीही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबेंना एफबी फॉर्म देण्यात आला। त्यामुळे सुरेश धस यांच्याकडून जोरदार प्रतिक्रिया आली। ते म्हणाले, एफबी फॉर्म मिळताच त्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं की मला राष्ट्रवादीचा एफबी फॉर्म मिळाला आहे, जसं काय यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचा एफबी फॉर्म मिळाला होता। आधीच तुमच्या घड्याळाचे 12 वाजले आहेत। लोकांची भावना घड्याळाकडे कुठे आहे? लोकांची भावना तुतारीकडे आहे, मोठ्या पवारांकडे आहे। छोट्या पवारांकडे लोकांची भावना नाही, अशा शब्दात भाजपचे विधान परिषद आमदार आणि आष्टी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला। आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत। 2019च्या निवडणुकीत त्यांनी 25,825 मतांनी विजय मिळवला होता। आष्टीमधून त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला होता। लोकसभा निवडणुकीत यंदा बीड जिल्ह्यातील सर्वच 6 मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली। त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे आष्टी मतदारसंघातून 32,000ची मताधिक्य घेतले होते। लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी 6,550 मतांनी विजय मिळवला। लोकसभा निवडणुकीच्या निकालात मतदारांनी दिलेला कौल पाहता विधानसभा निवडणुकीत देखील चुरशीची लढत होत आहे। बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट याही निवडणुकीत दिसून येईल। चौरंगी लढत असली तरी सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्यात प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे। भीमराव धोंडे यांच्या आष्टी मतदारसंघात शिक्षण संस्था आहेत
आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांना मतदारसंघात पसंती आहे। त्यामुळे धस किंवा धोंडे या दोघांपैकी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे। असं असलं तरी निकालाअंती चित्र स्पष्ट होईल। यावर तुमचं मत, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आमच्या आधुनिक केसरी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।